या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। 1400 कोटींचा प्रोजेक्ट, सभागृहात गोंधळ, मात्र एमआयएम नगरसेवक बसले गप्प। प्रश्न मोठे पण एमआयएम शांत। प्रभाग 14-20 मध्ये संताप वाढला। एमआयएम के शेर सभागृह में हुए ढेर। पाहुयात विशेष वृत्तांत। पाणी पुरवठ्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सोलापूर महानगरपालिकेची आज सोमवारी झालेली सर्वसाधारण सभा अक्षरशः रणांगण ठरली। 892 कोटींचे टेंडर थेट 1400 कोटींवर कसे गेले या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी सत्ताधारी भाजपला जोरदार धारेवर धरले। सभागृहात गोंधळ वाढताच महापौर विनायक कोंड्याल यांनी या दोन्ही नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित केले। मात्र या संपूर्ण गदारोळात सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष असलेल्या AIMIMच्या 9 नगरसेवकांचा। इतकी संख्या मोठी असूनही हे सर्व नगरसेवक सभागृहात अक्षरशः मुखदर्शक बनून बसल्याचं पाहायला मिळालं। लोकप्रधानच्या कॅमेऱ्यात जेव्हा हे दृश्य टिपण्यात आले तेव्हा अक्षरशः लोकप्रधानच्या पत्रकाराला देखील आश्चर्य वाटले। एकीकडे शहराच्या पाणी प्रश्नावर आरोप प्रत्यारोपाची ठिणगी उडत असताना दुसरीकडे AIMIMचे नगरसेवक मात्र एक शब्दही न काढता शांत बसल्याचे चित्र दिसले। हे चित्र यंदाचेच नव्हते तर आतापर्यंत झालेल्या सभागृहात 1-2 वेळा वगळता आतापर्यंत हे सगळे नगरसेवक चिडीचुप्प बसून राहतात। त्यांना कुठल्याही मुद्दा, कोणतीही समस्या, कोणतेही सभागृहातले मुद्दे समजत नाहीत का हा प्रश्न आता निर्माण होत आहे। मात्र दुसरीकडे याच सभागृहामध्ये किंवा यापूर्वीच्या सभामध्ये अनेक वेळा नवखे असलेले भाजपाचेच महिला नगरसेवक असो की पुरुष नगरसेवक असो आपल्या प्रभागाला घेऊन मुद्दे उपस्थित करतात, शंका निरासन करतात। मात्र एमआयएमच्याच नगरसेवकांना हे समजत नाही का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। केवळ एक महिला नगरसेवकाने थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला पण उर्वरित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडणे तर दूरच साधे प्रश्न विचारण्याचीही तसदी घेतली नाही। त्यामुळे संतप्त नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत, या 9 नगरसेवकांना निवडून देऊन आम्ही प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 20 चे नागरिक म्हणून चूक केली आहे का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी सभागृहात गप्प बसणार असतील तर त्यांच्या निवडीचा नेमका उपयोग काय असा रोष व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। प्रभागातील पाणी, रस्ते, मूलभूत सुविधा याबाबत आवाज उठवण्याऐवजी हे नगरसेवक फक्त बघ्यांची भूमिका घेत असतील तर ते जनतेचे प्रतिनिधी की फक्त उपस्थिती लावणारे आणि उपस्थिती लावून सह्या करून निघून जाणे हाच तेवढं त्यांचं काम राहिलंय का असा संतप्त सवाल आता प्रभाग क्रमांक 14 आणि 20 मध्ये ऐकू येत आहे। सभागृहात एकमेकांकडे कावरे बावरे होऊन पाहणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांचे वर्तन पाहून त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। 9 नगरसेवक असूनही एकाही जणाने ठोसपणे भूमिका न मांडणे, प्रभागातील प्रश्नावर माहिती न देणे किंवा प्रशासनाला जाब न विचारणे ही बाब सोलापूरकरांसाठी सोबतच प्रभाग क्रमांक 14 आणि 20 साठी चिंतेची बाब होणार आहे। आता तरी एमआयएमचे नगरसेवक जागे होणार का की पुढेही अशीच मूक भूमिका घेऊन जनतेच्या अपेक्षांना तिलांजली देणार हा खरा प्रश्न आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।